आपलं नेतृत्वच नव्हतं. पहिलं नेतृत्व आपल्याकडे बाळासाहेब पवारांचं झालं, नंतर बाबुराव काळेंना तिकडे न घेतल्यामुळे ते एक झालं. हे दोन नेते आपल्याकडे उदयाला आले आणि मी जे खरं आहे ते लिहितो, खोटं लिहायची मला सवय नाही. आणि काही नेत्यांनी जर चुका केल्या असतात तर त्याही मी लिहिणार, त्या रुजतील का, त्या पचतील का. पैठण तालुका सोडून, कारण मराठा शिक्षण संस्था पंढरीनाथ पाटलांनी खूप आधी काढलेली असल्यामुळं पैठण तालुक्यामध्ये त्यांचा आधार होता. म्हणून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची फक्त एक शाळा पैठण तालुक्यात, बाळानगरला. लोकनेते बाळासाहेब पवार यांच्या नावानं असलेल्या या ग्रंथालयाचे संस्थापक सर्वेसर्वा त्यांचे चिरंजीव मानसिंगराव पवार, माझे मित्र आणि कन्नडचे माजी आमदार श्रीयुत किशोर पाटील, ज्यांनी माझा खोटा परिचय करून दिला, ते आमचे मित्र रामचंद्र काळुंखे, रुपेश मोरे, या महाविद्यालयाचे, या ग्रंथालयाचे, वाचनालयाचे ग्रंथपाल आणि मुद्दाम माझ्यासाठी या ठिकाणी आलेले डॉक्टर बुरसे, आपण सर्वजण बंधू आणि भगिनी. भाषा संवर्धन पुरस्कार मिळाला या निमित्तानं लोकनेते बाळासाहेब पवार, सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या नावानं त्यांच्या जागेत बांधलेल्या या भव्य अशा प्रकारच्या इमारतीत माझा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी केवळ या वाचनालयाचे संस्थापक, संचालक यांचेच नव्हे तर सर्व कन्नडवासियांचे मनापासून आभार मानतो. बाळासाहेब पवार यांच्या नावानं हे ग्रंथालय, त्यांच्या राहत्या घरामध्ये ही इमारत बांधून, ग्रंथालयाची इमारत बांधून हे ग्रंथालय सध्या ज्या पद्धतीनं उभं करण्यात आलेलं आहे आणि त्याची रचना, मांडणी आणि उद्देश, त्या उद्देशानुसार ही संबंध मांडणी आहे. हे अतिशय कल्पक पद्धतीनं करण्यात आलेली आहे. कोणत्याही पुस्तकप्रेमी माणसानं, जाणत्या माणसानं कौतुक करावं अशा प्रकारची ही सगळी रचना आहे. आणि ती सर्वांच्यासाठी मोफत खुली आहे. कोणाकडून कशाही प्रकारचे घरी पुस्तक नेत असतील तरच फक्त जोखीम म्हणून पैसे घेतले जातात. कारण त्या यायला पाहिजे ना परत पुस्तक, म्हणून काही ठेव अनामत त्या पुस्तकाच्या किमती इतकी किमान ही ठेवलीच पाहिजे, नाही तर ते पुस्तक येणारच नाही परत. 50% मानवी स्वभाव हा अशा पद्धतीनं काम करत असतो आणि म्हणून ते करावं लागतं. सर्व मोफत अशा प्रकारची रचना आहे. मी औरंगाबाद जिल्ह्यातल्या, म्हणजे औरंगाबाद जिल्हा म्हणत असताना मला आमच्या काळातला औरंगाबाद जिल्हा अभिप्रेत आहे. म्हणजे आजचा परतूर सोडून जालना आणि औरंगाबाद याच्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या बहुतेक तालुक्यांच्यामधली ग्रंथालय मी पाहिलेली. गंगापूरचं मी पाहिलेलं आहे. मी सिल्लोडचाच असल्यामुळं तिथलं सगळंच मला माहिती आहे. भोकरदनचंही मी पाहिलेलं आहे. जाफराबाद आणि सोयगाव यांच्याबद्दल एक काळ असा होता की तालुका म्हणून सुद्धा त्यांचा विचार करू नये. छोटी लहानशी गावं होती आणि अतिशय कमी 5-50 खेड्यांचे ते तालुके होते.
ती रचनाच तशी होती. आणि म्हणून ग्रंथालय असलं काय नसलं काय वगैरे अशा प्रकारची परिस्थिती होती. पण छोटी मोठी ग्रंथालय त्याही ठिकाणी होती. पण वैजापूर, अंबड ही मोठी गाव, वैजापूर, अंबड, सिल्लोडचं, पैठण, गंगापूर या ठिकाणची ग्रंथालय, तिथली महाविद्यालय मी पाहिलेली आहे. हे सगळं पाहिल्यानंतर अलीकडे या 5-25 वर्षात, म्हणजे अजून 25 वर्ष व्हायची आहे या ग्रंथालयाला पुरी, या ग्रंथालयाचा जो विकास अनुदान नसताना सरकारी, मी स्वतः अनुदानाच्यासाठी कधीही आग्रही नसतो. या ग्रंथालयाचे चालकसुद्धा आग्रही नसावेत नाहीत अशी स्थिती आहे. दिलं तर घेऊ, नाही तर तुमच्यासमोर हात पसरणार नाही. आमच्या बळावर आमच्या संस्था आम्ही चालू. आमची जेवढी ताकद असेल आणि समाज आम्हाला जेवढी मदत करील तेवढ्या पद्धतीनं आम्ही ती करू, तेवढ्या याच्यात आम्ही ती करू, आमच्या चौकटीमध्ये बसून करू. पण आमचं स्वत्व आम्ही हरवणार नाही. आणि जास्तीत जास्त महत्त्वाचा त्यातला मुद्दा असा आहे की जास्तीत जास्त लोकांच्यासाठी, वंचितांच्यासाठी, उपेक्षितांच्यासाठी, ज्यांना काहीच मिळत नाही, ज्यांचा संबंधच आजपर्यंत 15 वर्षापर्यंत अक्षरांशी आलेला नव्हता, शिकण्याशी आलेला नव्हता, शिक्षणाशी आलेला नव्हता, त्यांच्यापर्यंत ज्यांची कुवतच नाही आहे पुस्तकं घेऊन वाचण्याची, अशा लोकांच्यासाठी सगळ्या प्रकारच्या डिजिटल सकट सगळ्या प्रकारची 20-22 वर्षाच्या कालखंडावर व्यवस्था करणं आणि प्रत्येक गोष्ट लोकांच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणं ही सोपी गोष्ट नाही, ही लहान गोष्ट नाही. त्याच्या पाठीमागं फार मोठी इच्छाशक्ती लागते, याच्या पाठीमागं फार मोठी कल्पकता लागते. ही कल्पकता, इच्छाशक्ती इथल्या बाळासाहेब पवारांच्या नावानं असलेल्या या ग्रंथालयाच्या संचालकांनी दाखवलेली आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हे ग्रंथालय काम करतं, तालुक्यासाठी काम करतं. तालुक्यातल्या मुलांना संधी मिळावी याच्यात त्यांच्यासाठी संगीताचे उपक्रम, त्यांना उत्कृष्ट चित्रपट पाहायला मिळावे त्यासाठी चित्रपटचे उपक्रम, हे सगळ्या गोष्टी. आणि पुस्तकं लोकांच्यापर्यंत घेऊन जाणं स्वतःच्या खर्चानं, ग्रंथालयाच्या खर्चानं. ग्रंथालयाचा माणूस एखाद्या गावामध्ये जातो आणि ती पुस्तकं देऊन, आधी दिलेली पुस्तकं घेऊन येतो. तर लोकांच्यापर्यंत चळवळ चालवणं, वाचन चळवण, वाचन संस्कृती पोचवणं हे लहान काम नाही. आणि म्हणून असं काम हे ग्रंथालय, इथलं संचालक मंडळ, याचा कर्मचारी वर्ग निष्ठेनं करतो. आणि निष्ठेशिवाय अशी कामं होत नाही. पाठी टाकणं नावाचा एक आपल्याकडे शब्दप्रयोग आपण नेहमी करायचं म्हणून केलं. प्राध्यापक अलीकडे, काही सगळीच नाही पण काही ठिकाणचे प्राध्यापक असतील किंवा शिक्षक असतील जिथं शाळा नीट चालत नाही, कॉलेजेस नीट चालत नाही, फक्त जाणं, सही करणं, वर्गात जाणं आणि पुन्हा परत आपलं घरी जाणं, याला पाठी टाकणं. फारसं त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. याला पाठी टाकणं अशा प्रकारचा शब्दप्रयोग आपण वापरतो. तर पाठी टाकणं अशा पद्धतीनं हे ग्रंथालय चालवलं जात नाही. ही अतिशय समाधानकारक अशा प्रकारची गोष्ट आहे. मी फक्त जुन्या औरंगाबादपुरतं आपल्याशी बोललो, परंतु मराठवाड्यातसुद्धा मी अनेक ठिकाणी निरनिराळ्या कामात, महाराष्ट्रातसुद्धा मी अनेक ठिकाणी निरनिराळ्या निमित्तानं गेलेलो आहे. मोठी महाविद्यालय ज्यांना भरघोस अशा प्रकारचं अनुदान मिळतं, मोठी वाचनालय, मोठी ग्रंथालय, तिथंसुद्धा ही शिस्त नाही आहे, ही कल्पकता नाही आहे. ते ढेपाळलेले आहेत. माझ्या कल्पनेप्रमाणे 10 वर्षापूर्वी एका ग्रंथालय परिषदेचं उद्घाटन मी केलं होतं. मला बोलवलेलं होतं, तेव्हा मी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष होतो, याने उल्लेख केला म्हणून सांगतो. आणि म्हणून अध्यक्ष होतो म्हणून बोलवलं, तोपर्यंत मला कोणी बोलवत नव्हतं. तर बोलवलं त्यावेळेला मी तिथं मांडलेलं होतं की 400 ग्रंथालय महाराष्ट्रामध्ये, 4000 ग्रंथालय महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्या ग्रंथालयापैकी 40 ग्रंथालयसुद्धा नीट चालत नाही. हे जर चित्र असेल तर सरकारचा पैसा वाया जातो असंच बघायला पाहिजे. तेव्हा ज्यांनी मला बोलवलं त्यांना पश्चाताप झाला. त्यांना कशाला बोलवलं आपण? पण त्यांच्यावरच तो घाव होता. त्यांच्या परिषदेचं ते उद्घाटन होतं. त्यांच्या परिषदेचं ते उद्घाटन होतं आणि उद्घाटन म्हणून मला बोलवलेलं होतं. हे मी एवढ्यासाठी सांगतो की अशा पद्धतीनं चालवण्यापेक्षा काही एक मर्यादित अशा प्रकारची उद्दिष्ट समोर ठेवून निश्चित स्वरूपाची जर ग्रंथालय चालवली तर वाचक चळवळीला, वाचन संस्कृतीला त्यातून गती मिळणारे, उपकारक अशा प्रकारचं ते ठरणार आहे. आणि म्हणून हे ग्रंथालय मला त्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये जी
एक 50 ग्रंथालयांची निवड जर आपण केली तर त्यामध्ये अनुदान मिळो न मिळो, सरकार त्याच्याकडे लक्ष देऊ न देऊ, त्यामध्ये या ग्रंथालयाचा क्रमांक लागू शकतो. आणि म्हणून या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की ग्रंथालय चालवायची असतील तर अशीच चालवावी. संधी मिळेल तिथं या ग्रंथालयाचं उदाहरण मी देईन असं आश्वासन तुम्हाला देतो. बाळासाहेब पवार यांच्या नावानं हे ग्रंथालय आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. त्यांच्यावर त्यांच्या कामासंबंधी, त्यांच्या दृष्टीसंबंधी, त्यांच्या बहुजन हिता अशा प्रकारच्या धोरणासंबंधी त्यांना असणारी जी काही कळकळ होती त्यासंबंधी माझे मित्र किशोर पाटील बोलले. मी जास्त बोलणार नाही, पण तो जो काळ होता त्या संबंधानं तुम्हाला सांगितलं पाहिजे. कारण आपलं हे बाळासाहेब पवार काय किंवा बाबूराव काळे काय, हे जे नेतृत्व आहे आपलं, हे अलीकडे उदयाला आलेलं नेतृत्व होतं. म्हणजे 652 वर्षे आपण पारतंत्र्यात होतो, मुसलमानी सत्तेच्या पारतंत्र्यात. देवगिरीच्या किल्ल्याची यादवांची सत्ता गेली आणि अलाउद्दीन खिलजीची स्वारी झाली आणि ती सत्ता गेली. तेव्हापासून तर 17 सप्टेंबर 48पर्यंत त्याच्यामुळं आपलं मराठीपण कुठंतरी असं थिजून गेलेलं होतं. मराठी माध्यमही नव्हतं, मराठीतून शिक्षणही दिलं जात नव्हतं. मराठी लोकांनी ज्यांना आपल्या भाषेबद्दल, संस्कृतीबद्दल आस्था होती, त्यांनी काही एक सुप्तपणानं, गुप्तपणानं, राज्यकर्त्यांच्या डोळ्यात येणार नाही अशा पद्धतीनं काम करून इथली संस्कृती आणि इथली भाषा टिकवण्याचं काम केलं. इथली भाषा हे टिकवण्याचं काम केलेलं आहे. कारण आपल्याकडे शिक्षणच नव्हतं. निजामानं नीट विचार जर केला तर तालुक्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त 4 किंवा एका तालुक्यात जास्तीत जास्त 4 ते 5 शाळा होत्या. मला कन्नडचं माहिती आहे, याच्यापेक्षा जास्त नसतील. सिल्लोडचा व्यापसुद्धा फार मोठा होता. 4-5 तालुके आपले जे मोठे होते त्यात सिल्लोडही मोठा तालुका होता. आमच्या सिल्लोडमध्ये 5 शाळा होत्या 4थीपर्यंतच्या. त्यात फक्त अजिंठ्याची शाळा ही 7वीपर्यंत होती, तिला मिडल स्कूल म्हणायची. ती फक्त उर्दूत होती. उर्दू कारण तिथं मुसलमानांची वस्ती जास्त होती म्हणून उर्दू शिक्षण 7वीपर्यंत होतं. बाकी भराडी, आंबई, घाटनांद्रा, शिवना अशी जी 4-2 मोठी गावं होती, अशा मोठ्या गावांच्यामध्ये 4 शाळा होत्या. म्हणजे एकूण 5 शाळा. कन्नडमध्ये 5 असतील तर 6. याच्यापेक्षा चिखलठाण्याचा उल्लेख कुणीतरी केला, मोठं गाव आहे तिथे 1 शाळा असेल, फार चापानेरला 1 असेल. मला जी गावं आठवतात तुमची, पिशोरला 7वीपर्यंत शाळा होती. कन्नड तालुक्यामध्ये फक्त पिशोरला 7वीपर्यंत शाळा होती. निजामाने नेमकं असं का केलं की एकदम बाजूला तालुक्याचं गाव सोडून तिथं 7वीपर्यंत आणि इथं 4थीपर्यंत शाळा उघडली? याचं उत्तर आपल्याजवळ नाही. आणि म्हणून शिक्षण नाही म्हणून समज नाही म्हणजे जन्मजात जी समज येते ती असतेच माणसाला. जन्मानं शिक्षण हे काही शिक्षणानंच समज येते असंही मला म्हणायचं नाही. अगदी अडाणी माणसाला सुद्धा उत्तम अशा प्रकारची समज असते. परंतु शिक्षणानं जी वाढ होते त्याच्यामध्ये, त्या वाढीला काही भेस नव्हता आणि म्हणून आपल्याकडे राजकीय नेतृत्व उदयाला आलं नव्हतं. कारण राजकीय नेतृत्व त्या काळातलं तर निश्चितच फायदे असतात. त्या भागाला, त्या विभागाला निश्चित अशा प्रकारचे काही फायदे असतात. आपल्या भागासाठी काही योजना तो आखत असतो, आपल्या लोकांच्यासाठी काही उपक्रम तो राबवत असतो सरकारच्या पातळीवर. आणि त्याचे फायदे थेट नाही तरी हळूहळू लोकांच्यापर्यंत झिरपत असतात. ही झिरपण्याची संधी मराठवाड्याला मिळालीच आहे. आणि जेव्हा 17 सप्टेंबरला आपण मुक्त झाल्यानंतर नव्यानं जे नेतृत्व निर्माण व्हायचं होतं तेव्हा जळगाव जिल्ह्याला खेटून आपला जो खालचा भाग होता, डोंगराच्या नागापूर, जरंडी, सोयगाव तालुक्यातली जरंडी आणि नागापूर म्हणून रामचंद्र पाटील आणि ओमकार हरी पाटील हे आपले नेते होते, ज्यांचा आमच्याशी काही संबंधच नव्हता. डोंगराच्या वर ज्यांचा काही संबंधच नव्हता हे आमचे नेते होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं. मग त्यांच्यानंतर किंवा ते हयात असताना त्यांच्या काळातच त्यांचं राजकारण थोडंफार सुरू असताना जे नेतृत्व आपल्याकडे उदयाला आलं ते बाळासाहेबांचं आलं. तिकडे बाबूराव काळेंचं आलं. जरी खानदेशात असलं तरी त्यांना तिकडे वाव नसल्यामुळं, कारण अगोदरच तिकडे जळगावमध्ये नेतृत्व तयारच होतं.
तेव्हा यांना फारसा वाव तिकडे मिळणारच नव्हता. म्हणून तो भाग त्यांनी जळगावमध्ये घ्या, डोंगराच्या खाली नैसर्गिक रीतीनं आम्ही तुमच्याशी जोडलेलो आहोत, तुमच्याशी जोडलेलो आहोत, तेव्हा आम्हाला तिकडे घ्या अशी मागणी त्यांनी केली नाही. आम्हाला मराठवाड्यातच राहू द्या, आम्ही इकडचेच आहोत असं म्हणून कारण त्यांना त्यांचं नेतृत्व महत्त्वाचं होतं. आपलं नेतृत्वच नव्हतं. पहिलं नेतृत्व आपल्याकडे बाळासाहेब पवारांचं झालं, नंतर बाबूराव काळेंना तिकडे न घेतल्यामुळे ते एक झालं. हे दोन नेते आपल्याकडे उदयाला आले आणि तिथून कुठंतरी आपली कामं होण्याची सुरुवात झाली. त्यांनी तिकडची भरपूर तिकडच्या लोकांची कामं केली, त्याच्यात आपल्याला शिरायचं नाही. मी याच्यासाठी सांगतो की बाळासाहेब पवारांचा लोकांना जो आधार वाटत होता तो कसा, शिक्षण कसं आलं आपल्याकडे, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली, असं काही लोकांनी मिळून एकत्रित की सगळे अनेकांनी केली ती. बाळासाहेब पवार त्याच्यात नंतर सभासद झाले, त्यांच्या आधीच ती झाली. तर त्या संस्थेची स्थापना झाल्यानंतर पुढे जो विकास झाला, 1-2-3 वर्षापूर्वी मला असं सांगण्यात आलं की कोणाला तरी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर कोणाच्या तरी जन्मदिवसाच्या म्हणा किंवा आणखी कशाच्या निमित्ताने ग्रंथ काढायचा आणि त्या ग्रंथामध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा इतिहास कोण लिहिल अशी त्यांची चर्चा झाली. त्यांच्यात काय बोलणं झालं मला माहीत नाही, पण माझ्यापर्यंत ते प्रकरण अशा पद्धतीनं आलं की तुम्ही मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचा इतिहास लिहायचा आहे. तर मी म्हटलं बा माझा स्वभाव आता यांनी सांगितलं मी जे खरं आहे ते लिहितो, खोटं लिहायची मला सवय नाही. आणि काही नेत्यांनी जर चुका केल्या असतात तर त्याही मी लिहिणार, त्या रुचतील का, त्या पचतील का, त्यांना त्या रुचल्या पाहिजे, त्यांना त्या पचल्या पाहिजे. आणि त्या रुचल्याने पचल्याने हे काढून टाका असं जर ते म्हणाले तर मग मी लिहित नाही. मी जे लिहीन ते जर तुम्ही छापणार असाल तर मग मी लिहितो. तर 20-21 पानांचा तो लेख मी लिहिला. त्याच्यामध्ये बाळासाहेबांसमोर मी बोललो तेवढ्यासाठी मी तेवढ्यासाठी सांगतो की एक वाक्य मी असं टाकलेलं आहे की साधारणपणे 67 पासून किंवा 65-66 पासून म्हणजे विनायकरावांच्या मृत्यूनंतर किंवा त्यांच्या काळामध्येच बाळासाहेब पवार सेक्रेटरी म्हणून तिथं आलेले होते, ते अध्यक्ष असताना, की खेड्यामध्ये मग ती अंबई असेल किंवा आणखी कुठलं तरी इकडचं एखादं आवराळा असेल, कुठलं तरी गाव असेल, त्या गावामध्ये शाळा सुरू करायची. तर शाळा आता जिल्हा परिषदेची शाळा तोपर्यंत जिल्हा परिषदा आलेल्या होत्या, 62मध्ये जिल्हा परिषदा आल्या, यशवंतरावांनी आणल्या. जिल्हा परिषदांची निर्मिती त्यांनी केली. आपण तर विसरून गेलो सगळं, यशवंतरावचं नावसुद्धा घेत नाही, जसं नेहरूचं घेत नाही वर, तसं चाललेलं आहे. तर त्यावेळेला शाळा मिळत नव्हती, शाळा तर काढायची म्हणून गावामध्ये नव्यानं सरपंच वगैरे थोडेफार माहीत असलेले असे झाले आणि त्यांनाही वाटायचं की आपल्या गावासाठी लोक चांगले होते करावं, म्हणून त्यांना एकमेव आधार वाटायचा तो बाळासाहेब पवारांचा. आणि तो सरपंच गावातून एक पत्र घेऊन निघायचा आणि शहा बाजारमध्ये एका कोपऱ्यावर एक घर होतं, ते भाड्यानं बाळासाहेबांनी बहुतेक घेतलेलं होतं, त्यांचं स्वतःचं नसावं, कदाचित नंतर विकतही घेतलं असेल, आपल्यापर्यंत ते पोचत नाही किंवा आलेलं नाही आहे. पण त्या घरामध्ये बाळासाहेब पवार राहायचे. तिथं तो सरपंच जायचा, ते पत्र द्यायचे आणि बाळासाहेब पवार तिथं शाळा उघडायला, मंडळाची शाळा उघडायला परवानगी द्यायची, असा आधार वाटायचा. त्यामुळं औरंगाबाद पैठण तालुका सोडून, कारण मराठा शिक्षण संस्था पंढरीनाथ पाटलांनी खूप आधी काढलेली असल्यामुळं पैठण तालुक्यामध्ये त्यांचा आधार होता. म्हणून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची फक्त एक शाळा पैठण तालुक्यात, बाळानगरला, बाकी कुठंच नाही. पण गंगापूर तालुक्यात 5-6, वैजापूर तालुक्यात 5-6, कन्नड तालुक्यात 5-6, सिल्लोड तालुक्यात 6, माझा असल्यामुळं मला पक्क माहिती म्हणून संख्या पुरी सांगतो तुम्हाला, 6. अशा पद्धतीनं औरंगाबाद तालुक्यात 1-2 वगैरे, भोकरदन तालुक्यात 1 किंवा 2 शाळा आणि बाकीच्या मराठवाड्यात फारशा नाही. बाकीच्या मराठवाड्यामध्ये शाळा नाही, तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. आणि म्हणून मी त्यात एक वाक्य टाकलेले की या संस्थेचा विस्तार हा बाळासाहेब पवारांनी केला. सरपंचांच्या मागणीनुसार बाळासाहेब पवारांनी या संस्थांचा विस्तार केला, या संस्थेचा विस्तार केलेला आहे. इतकंच नव्हे तर बाळासाहेब पवार म्हणजे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजे बाळासाहेब पवार, इतकं ते एकजीव झालेलं होतं, असा उल्लेख मी त्याच्यामध्ये केलेला आहे. अशी एक दृष्टी ठेवणारा हा नेता कडक होते, स्वभावानं कडक होते. त्यांच्याबद्दल काही लोक त्या कडकपणामुळं आक्षेपही घेतात, पण कडक असल्याशिवाय, स्पष्ट असल्याशिवाय कामं नीट होत नाही.
नीट होत नाही, ढिलाई केली की काम बिघडतं आणि म्हणून त्यांचा स्वभाव एका अर्थानं समाजाला उपकारक होता, व्यक्तीला अपकारक होता. कारण व्यक्तीला टोचतं, कोणी असो, मी का असेल, माझ्याबद्दल काही कोणीतरी उलटसुलट बोललं की मला वाईट वाटणार, हे स्वाभाविकच गोष्टी. व्यक्ती नाही, समाज समोर ठेवला की तुम्हाला ते समाजासाठी उपकारक वाटतं. आणि म्हणून अशा प्रकारचं त्यांचं नातं होतं. शिक्षण क्षेत्राची आम्ही आता बोलत होतो की राजकारणातली व्यक्ती, शिक्षण किती झालं होतं आम्हाला माहीत नाही, बाबुराव काळेंचं आम्हाला माहिती आहे, बाळासाहेबांचं माहीत नाही, 7वीपर्यंत फार तर झालं असेल किंवा 4थीपर्यंतच असेल. तर अशा प्रकारचं शिक्षण झालेलं असताना नेता नलिनी पंडितांची पुस्तकं वाचताना मी पाहिलं. कारण ते असे पुस्तक घेत होते आणि मी ते आलो तिथं, मी तिकडून येत होतो, पाहिलो, थांबलो, नमस्कार केला. ते नलिनी पंडितांचं पुस्तक ते घेत होते. नलिनी पंडित ह्या अतिशय महाराष्ट्रातल्या नामवंत विचारवंतांपैकी एक, परखड लिहिणाऱ्या, कोणालाही भीक न घालणाऱ्या, त्यांची पुस्तक अशा प्रकारची जी सामान्य माणसं हातातसुद्धा धरणारी अशा प्रकारची पुस्तकं बाळासाहेब पवार वाचत होते. त्यांना वाचनाबद्दल आस्था होती, वाचनाचं प्रेम होतं. आणि म्हणून त्यांच्या नावानं त्यांच्या घरात हे ग्रंथालय आपण सुरू केलं. ही सुद्धा त्यांची स्मृती जागवण्याचा हा जो प्रकार आहे, हा सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा प्रकार आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. आता मी बाकीचंच जास्त बोललो, आता मी आपल्या विषयाकडे येतो. यांनी मला जे सुतवाच केलं की त्यासंबंधी बोललं पाहिजे. या प्रदेशाची भाषा, राजकारण आलं, 652 वर्षाचा इतिहास तुम्हाला सांगितलं. आम्हाला सत्व शिल्लक नव्हतं. अशा काळामध्ये आपल्या लोकांनी, मराठवाड्याच्या लोकांनी भाषा टिकवली, सोडली नाही, धरून ठेवली. फार उर्दूमय किंवा झालेच नाही. 4-2 लोक, काही 1% लोकसुद्धा उर्दूमय आपले झाले नव्हते. इतकी वर्षे, 225 वर्षे निजामाची सत्ता होती. 224 वर्षे, 224 म्हणजे 225, 224 वर्षे निजामाची सत्ता होती. तरीही उर्दू मोडकं तोडकं ऐकून एखादा शब्द कोणी बोलत असेल, पण उर्दू आपल्या मराठीला प्रभावित करू शकली नाही, आपल्या लोकांना प्रभावित करू शकली नाही. त्यांनी ती जतन केली. जतन करणं हे मराठवाड्याची या 652 वर्षातली मोठी देणगी आहे असं मी मानतो. ज्याला इंग्रजीमध्ये सोपं, कारण देणगी कळत नाही लोकांना, कॉन्ट्रीब्युशन कळतं. हे कॉन्ट्रीब्युशन आहे असं आमचे जनार्दन वाघमारे एकदा म्हणाले. मी म्हटलं का सर, जे कॉन्ट्रीब्युशनच्या ऐवजी आपण देणगी म्हटलं तर काय, योगदान म्हटलं तर काय, नाही कॉन्ट्रीब्युशन जरा कळतं म्हणाले. ठीक आहे, कॉन्ट्रीब्युशन. तर ही आपली मोठं योगदान मराठवाड्यातल्या लोकांचं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये इतकी वर्षे भाषा टिकवून ठेवणं, याचं कारण काय, कसं आलं आहे? याचं कारण असं आहे की मराठी भाषेचा उदय, मराठी भाषेचं उगमच इथं झालेलं आहे, मराठवाड्यात झालेलं आहे. मराठवाडा ही मराठी भाषेची जननी आहे. गोदावरीचं जे खोरं आहे, कन्नडवाल्यांना तर फारच अभिमान वाटायला पाहिजे. कारण हा जो डोंगर आहे, हा जो सह्याद्रीचा फाटा आहे, त्याला अजिंठ्याचा डोंगर असं आपण म्हणतो. तर हा जो सह्याद्रीचा फाटा आहे, तिथून गोदावरीचं खोरं सुरू होतं. या भागापासून हा संबंध भागाचा वर जर आपण गेलो तर औरंगाबाद आणि पैठण हे मुख्य केंद्र होतं. सत्तेचं केंद्र हे पैठण होतं, धार्मिक सत्तेचं केंद्र हे पैठण होतं. आपल्याला सगळं पैठणला दिलं, जे काय दिलं असेल. आपली संस्कृती नावाची जी गोष्ट आहे, वाङ्मय नावाची जी गोष्ट आहे, भाषा नावाची जी गोष्ट आहे, ही या भागानं जरी भाषा दिलेली आहे तर पैठणनं तिची संबंध वाढ, तिचा उत्कर्ष हा पैठणनं केलेला आहे. आणि म्हणून मराठी विद्यापीठाची मागणी जेव्हा करायची, ती मागणी एक तर पैठणला ते विद्यापीठ झालं पाहिजे, नाहीतर मग अंबाजोगाईला झालं. कारण अंबाजोगाईला मराठीतला पहिला ग्रंथ लिहिला गेला. पहिला ग्रंथ मराठवाड्यातच आहे ना. अंबाजोगाईसुद्धा मराठवाड्यात, उस्मानाबाद, लातूर, असं हिंगोली आणि तिकडे मग विदर्भाकडे ते थोडं झुकलेलं आहे. आणि विदर्भ आपल्या पाठोपाठ विदर्भ वगैरे. तर हा जन्म इथं झाला. ती इतकी रुजलेली होती की सहजासहजी तिच्यावर परिणाम होणं हे शक्य नव्हतं आणि लोक सोडणं शक्य नव्हतं. म्हणून ते कॉन्ट्रीब्युशन आपल्या वाट्याला आलं. म्हणून आपल्या लोकांना त्या कॉन्ट्रीब्युशनचं श्रेय किंवा त्या योगदानाचं श्रेय आपल्याला मिळतं. इथून पुढे हा डोंगर थोडासा वर आपण जर गेलो, इकडे कळसाई वगैरे कुठं आहे, तर
हा संबंध तिथून असा सगळा पट्टा खाली बुलढाण्यापर्यंत हा डोंगर जातो. तर या भागामध्ये गोदावरीपर्यंत या भागामध्ये मराठीचा जन्म झालेला आहे. हे मी म्हणत नाही, मी तर म्हणतोच, पण माझ्या म्हणण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. पण राजाराम शास्त्री भागवत, दुर्गाबाई भागवतांचे आजोबा त्यांनी म्हटलेले आहे. पण जे सगळं घडलं ते इथं घडलं. डोबळ उदाहरण तुम्हाला मी सांगतो. ज्ञानेश्वरी इथं झाले आमचे, नामदेव आमचे, जनाबाई आमची, महानुभावांचे चक्रधर आमचे, परभणीचे भास्कर भट्टबोरीकर आमचे, पहिला कवी म्हणजे त्याच्या नंतरचा महत्त्वाचा कवी नरेंद्र पंडित देवगिरीचा म्हणजे आताच्या दौलताबादचा राजांच्या पदरी तो होता. ते हे सगळे आमचे. पहिली कवयित्री महदंबा पैठणची म्हणजे आमची, रावसगावची, पैठण तालुका. जनाबाई गंगाखेडची म्हणजे आमच्या स्त्रिया, लेखक स्त्रिया, आमचे लेखक पुरुष, हे सगळे मराठीचे लेखक पुरुष जे आहेत. हे पहिला ग्रंथ कुठं लिहिला? अंबाजोगाईला मुकुंदराजाने लिहिला. हे सगळं जे जे म्हणून चांगलं आहे, जे जे म्हणून श्रेष्ठ आहे, ते फक्त मराठवाड्याचं आहे. ते फक्त मराठवाड्यात निर्माण झालेलं आहे. विदर्भात किरकोळ त्याची तेवढी दखल घेण्याची गरज नाही. जनमानसावर त्याचा तेवढा पगडा नाही, इतिहासात त्याला तेवढं स्थान नाही. मराठी भाषेच्या आणि वाङ्मयाच्या सुद्धा, दोन्हीच्याही, संस्कृतीच्या सुद्धा तेवढं त्याला स्थान नाही. सगळं मराठवाड्यातल्या लेखकांनी निर्माण केलं. मग चक्रधरात इथला, माईंभट इथला, सगळे इथले, या सगळ्यांनी. आणि मानोबा पंथ वाढला मराठवाड्यात, वारकरी पंथ वाढला मराठवाड्यात, आणि नंतर बाहेर. हे सगळं कुठं घडलं? तर हे मराठवाड्यात घडलं. मी उदाहरण देत असतो की पहिली 400 वर्षे 12व्या शतकाच्या अखेरपासून म्हणजे देवगिरीची सत्ता बुडाली त्या काळामध्ये हे संबंध, त्याच्या आधी आणि नंतर हे संबंध लेखन झालं. पुढे एकनाथ आमचे, मुक्तेश्वर आमचे, महत्त्वाचं जे जे आहे ते सगळं आमचं. म्हणजे महाराष्ट्रातल्या तुकाराम महाराजांना, देहूमधल्या तुकाराम महाराजांचा उदय होईपर्यंत, ते लोकांना माहीत होईपर्यंत, त्यांचं लेखन बाहेर येईपर्यंत जे झालं ते सगळं मराठवाड्याचं. म्हणजे मराठी वाङ्मयाचा इतिहास महाराष्ट्रातील मराठी वाङ्मयाचा इतिहास हाच मुळी मराठवाड्याचा इतिहास आहे, किंवा मराठवाड्याच्या वाङ्मयाचा इतिहास हाच महाराष्ट्राचा इतिहास. हे मी सदानंद मोरेचे देखत बोलतो आळंदीला एका संमेलनामध्ये. उत्तर नाही कोणाकडे, त्याचं उत्तर नाही का तुम्ही इतिहास कसा पुसणार? नामदेवाला पुसून कसं टाकणार? नामदेवाने कीर्तनाची परंपरा रुजवली, उत्तम अभंग लिहिले, ज्ञानेश्वरांचं चरित्र लिहिलं, आणि भारतभर विठ्ठल भक्तीचा आपल्या अभंगाच्या साह्यानं प्रचार केला. पंजाबमध्ये 24-25 वर्ष जाऊन राहील, जिथं संमेलन घेतलं, पाटलाने उल्लेख केला. 24-25 वर्ष राहून तिथली भाषा शिकले, पंजाबीतही लिहिलं. म्हणून त्यांची 62 पदं किंवा 62 अभंग हे गुरुग्रंथ साहेब हा जो शिखांचा ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ, धर्मग्रंथ, त्यांच्या दृष्टीनं धर्मग्रंथ, त्याच्यात 67 पदं आहे. म्हणून नामदेव बाबाला नतमस्तक झाल्याशिवाय, कारण नामदेव बाबा आधीचे, नंतरचे गुरु गोविंद सिंग, हे सगळे शिखांचे, हे सगळे नंतरचे, ते त्यांचे आद्यप्रवर्तक आहेत. म्हणून ते इथले, त्यांनी हे संबंध केलं. तर नरशी बामणीच्या परभणी जिल्ह्यातल्या काय करणार तुम्ही? पहिली नुसती कवयित्रीच नाही, बंडखोर कवयित्री, आजच्या स्त्रीवादी वगैरे जे म्हणतो आपण तशा प्रकारची कवयित्री जनाबाई ही गंगाखेडची. पहिली जिनं पहिल्यांदा लिहिलं ती महदंबा, रावसगाव, पैठण, आता जालना जिल्ह्यात गेलं ते, आता ते गाव जालना जिल्ह्यात गेलं. तर जालना जिल्ह्यावाले त्याच्यावर हक्क सांगतात, ते बरोबर येतात, तिचं गावच तिथं आहे. परंतु मूळ औरंगाबाद, त्यावेळेच्या औरंगाबाद जिल्ह्यात. म्हणजे सगळं जर इथं झालं, बाहेर काहीच झालं नाही, 400 वर्ष तुमचं काही नाही, आणि तुम्ही काय नाकारता? राजवाड्याने एक वाक्य टाकून दिलं की पहिला ग्रंथ जो आहे, आणि कोणतेही पुरावे दिले नाही, इतिहासकार राजवाडे मोठा विद्वान, ते टाकून दिलं की ते अंभोऱ्याला झाला, बरं विदर्भातला हा ग्रंथ लिहिला गेला, तो तिथला होता. परवाच मी त्याच्यावर लिहिलं, टीका केली. आता यायचं आहे ते, एका पुस्तकात येईल ते. तर हे वाघमाऱ्याने आपण जसं फेकतो चालता, लूज टॉक असा इंग्रजीमध्ये लोक बोलतात, किंवा सहज बोललो आपण, सहज बोलता न त्यानं केलं ते. प्रत्यक्षात त्याच्या पाठीमागं खरोखर तपासलेलं नसतं, त्यानं केलं की नाही, तपासलेलं नसतं, खात्री करून घेतलेली नसते, पुरावे दिलेले नसतात, बोलता बोलून टाकलं आणि त्यालाच प्रमाण मानलं.
की हेच खरं आहे आणि हेच खरं म्हणून लोक वाद घालायला लागले आणि पहिला ग्रंथ आमच्याकडे लिहिला गेला. तसं झालेलं नाही आहे. राजवाड्याने कोणताही पुरावा दिला नाही. जाता लूज स्टॉक म्हणून एक वाक्य टाकून दिलं आणि त्या वाक्याने प्रचंड धुमाकूळ मराठीमध्ये घातला. विदर्भ अहवाल्यांनी सारखे खोटे नाटे पुरावे जमा करून त्याच्यावर लिहिलं. आपल्याकडे कोणी लिहायलाच नव्हतं, कारण शिक्षणच नव्हतं. तोपर्यंत आपल्याकडे कुठे शिक्षणच नव्हतं. त्यामुळे कोणी लिहायला नव्हतं. कधीतरी एक नॉन मॅट्रिक पास नांदेडच्या माणसानं इतिहासाचं संशोधन करून बारकाईनं मग एक पुस्तक लिहिलं की अंबानगरी कोणाची. अंबानगरी ती जी अंबानगरी आहे त्या ग्रंथामध्ये विवेक सिंधूमध्ये म्हटलेली उल्लेख केलेली ती कोणती. मग ती अंबाजोगाई कशी आहे ती त्याच्यामध्ये सिद्ध केलेले दत्तमान पोद्दारांनी त्यांची पाठ थोपटलेली. तर मुद्दा असा आहे की सगळं जर इथं झालं तर भाषेचा उदय इथं झाला, भाषेचा विकास इथं झाला. टिकवली त्याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वरी आता आपण पाहिलं, ज्ञानेश्वरी वाचली, नामदेवांचे अभंग वाचले, काही शब्द आपल्याला असे सापडतात. लीळाचरित्र वाचलं महानुभावांचे ग्रंथ वाचले त्यावेळेची, ते जर वाचले तर आपल्याला सापडतं की हा जो भाग आहे हा कन्नडच्या टोकापासून सुरू होणारा हा जो भाग आहे, या भागामध्ये खेड्यातले लोक जे बोलतात, आमच्या लहानपणी तर सर्रास बोलायचे. आता थोडंसं बिघडत चाललेलं आहे वातावरण भाषेच्या बाबतीत. खूप संकर झालेलं आहे, बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये संकरता झाली. तर सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद हा संबंध जो भाग आहे, या भागामध्ये लोक वापरत असलेले शब्द हे ज्ञानेश्वरीमध्ये सापडतात, नामदेवांच्या अभंगामध्ये सापडतात, ज्ञानेश्वरांच्या अभंगामध्ये आपल्याला ते सापडतात. म्हणून मराठवाड्यातल्या लोकांना ज्ञानेश्वरी सोपी वाटायची इतरांपेक्षा. इतक्या वर्षानंतर ना, 700-800 वर्षानंतर वाचायचं तर भाषा बदलत जाते ना, तर त्यांना सोपी वाटायची, कारण त्यातले शब्द त्याच्यात होते. आपल्याकडे हेंकळणीचा काटा असतो, काट्याचा लांब काटा असतो, हेंकळण नावाचा एक तो घुसला काटा, त्या लीळाचरित्रात हेंकळण सापडते. हेंकळणीचा काटा घुसला, अमुक झालं तमुक झालं वगैरे. आणि म्हणून आमच्या लहानपणी आम्हाला अभ्यासक्रमात ही पुस्तकं जेव्हा कॉलेजला गेल्यावर होती, त्यावेळेला शहरातली ब्राह्मणी घरातून आलेली जी मुलं शिकायला होती त्यांना लीळाचरित्र कळत नसे, आम्हाला कळत होतं. हा फरक होता. आम्हाला विमान समजत नव्हतं, तर आम्ही कुठून पाहणार विमान त्या काळात. त्यांना ते कळत होतं. मुंबईच्या मुलांना विमान समजत होतं, पण आम्हाला कसं कळणार विमान. आम्हाला तर तुकारामाच्या अभंगात त्यातलंच माहीत, फक्त किती गेले विमानानं वैकुंठात गेले एवढंच माहीत, बाकीचं काहीच माहीत नाही. पण शेतीमध्ये, गावात, जंगलात, करवंद, अमकं तमकं, चार, बोर वगैरे हे सगळं आम्हालाच माहीत असणार ना, बाकी कोणाला असणार माहिती. म्हणून आम्हाला शिक्षक काय शिकवतायत हे आम्हाला कधीच महत्त्वाचं वाटलं. आम्हाला आपोआपच ते कळायचं. हे टिकणं म्हणतात भाषेला. याच्यामध्ये भाषेचं सातत्य दिसतं, एकात एक पदर घुसलेला आपल्याला दिसतो. हा पदर त्या याच्यातला आजपर्यंत टिकून आज प्रमाण कमी होत चाललं, समजदारांचं प्रमाण कमी होत चाललं, पण आजही तो टिकलेला असा दिसतो. आणि म्हणून मराठवाड्यानं मराठी संस्कृती निर्माण केली, मराठवाड्यानं मराठी भाषा निर्माण केली, मराठवाड्यानं मराठी वाङ्मय निर्माण केलं. ही महाराष्ट्राला, मराठवाड्याची मोठी देण आहे. कोणी मान्य करू नको, करावीच लागते. मोठी देण ही महाराष्ट्राला आहे. म्हणून राजाराम शास्त्री भागवत यांनी असं म्हटलं होतं की मराठवाड्याची भूमी ही महाराष्ट्राची आद्यभूमी आहे. मराठवाडा हाच महाराष्ट्र आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आणि आज आपण काय म्हणतो, बृहन महाराष्ट्र म्हणजे इंदूर वगैरेचा हा जो भाग आहे, किंवा गुजरात जिथं मराठी माणसं राहतात, इकडून जाऊन निरनिळ्या कारणानं बाहेर गेलेली आणि बसलेली, आणि मोठा समाज त्या ठिकाणी गेला, आणि तो त्याची भाषा तिथं बोलायचा, आपसामध्ये बोलायचा. लेखकही तिकडे निर्माण झाले त्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा होते, त्याला आपण बृहन महाराष्ट्र म्हणतो. तेव्हा राजाराम शास्त्रीने असं म्हटलेलं आहे त्या याच्यामध्ये की मराठवाडा हाच महाराष्ट्र, आणि आजचा महाराष्ट्र हा बृहन मराठवाडा आहे. हा नंतरचा मराठवाड्याचा विस्तार आहे. ही संस्कृती आम्ही दिली, ही संस्कृती मराठवाड्यानं महाराष्ट्राला दिलेली आहे. आजचे विद्वान तिकडे उदयाला आलेले, कारण इंग्रजी सत्ता आली पुढे, ती आपल्याला कुठं मिळाली. आम्ही निजामी सत्तेत होतो, आम्हाला काहीच मिळालं नाही. इंग्रजी शिक्षण आम्हाला मिळालं नाही. त्यांचं शिक्षण आपल्या आधी 100 वर्ष सुरू झालं.
आपलं शिक्षण 100 वर्ष उशिरा सुरू झालं. उदाहरणच द्यायचं तर 1857मध्ये मुंबई विद्यापीठ स्थापन झालं. 1958मध्ये मराठवाडा विद्यापीठ स्थापन. 101 वर्ष, 101 वर्षानंतर सुरू झालं. आणि आम्हाला त्यावेळेला नुकतंच आम्ही मुक्त झालो, निजामाच्या याच्यातून, पाशातून आम्ही मुक्त झालो. आणि मग आमच्या पालकांना कुठलं तरी एखाद दुसऱ्या पालकांना असं वाटायला लागलं, जसं माझ्या पालकाला वाटलं काहीच नाही घरी तरीसुद्धा एक पोरगं शिकलंच पाहिजे, तीनपैकी एक शिकलं पाहिजे, याला जरा जास्त लक्षात ठेवतो हा, मग याला पाठवा. अशा पद्धतीनं प्रत्येक तालुक्यातून, खेड्यापाड्यातून शेतकऱ्यांची मुलं, कष्टकऱ्यांची मुलं, वंचितांची मुलं हे मोठ्या प्रमाणात. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केलेली असल्यामुळं सबंध महाराष्ट्रातल्या दलितांची मुलं सबंध मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकली. महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातली कमी शिकली. आतासुद्धा वस्ती त्यांची आहे. आणि म्हणून जो मधल्या काळामध्ये जो त्रास व्हायचा तो तिकडून आलेले होते, तर दंगामस्ती करायची म्हणून तो त्रास, धिंगाणा करायची म्हणून तो त्रास व्हायचा. नाव घेत नाही मी कोणाचं, त्यातले अजून काही लोक आहेत घेत नाही, पण ते त्यामुळं निदान बाबासाहेबांनी या ठिकाणी हे केल्यामुळं या ठिकाणी शिक्षणाची मोठी सोय झाली. आपली काही मुलं, इतरांचीही काही मुलं त्या ठिकाणी शिकली. मी मिलिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी, देवगिरी कॉलेजमध्ये मी फक्त शेवटच्या वर्षी होतो, तिथं आम्ही क्लासमेट होतो. मी आणि पाटील एका वर्गात होतो. आमच्या काळामध्ये मुद्दा असा होता की ते संपल्यानंतर खेड्यापाड्यातली मुलं जायला लागली. माझे मित्र आहेत काही कन्नड तालुक्यात माझ्याबरोबर शिकणार. तुमच्या देवेगाव दावळे शंकर बोडखे आमच्याबरोबर होता. द्वारकादास पातीकर नावाचा जो आपला सध्याचा तो शाळेमधले माझे मित्र आहेत. आम्ही एका वर्गात होतो सगळे. आणखी मला या तालुक्यातले लोक नावं काही आपल्याला आठवू शकतात. कॉलेजमध्ये हे माझे मित्र होते, आम्ही वर्गात होतो एका. तर अशा पद्धतीनं 1, 2, 3, 5 सबंध मराठवाड्यातून 200 ते 300 मुलं शिकायची. सबंध मराठवाड्यातून एकच विद्यापीठ होतं. 200 ते 300 मुलं शहरात यायची. बीडला परीक्षेचं केंद्र नव्हतं. बीडची पोरं परीक्षा द्यायला औरंगाबादच्या केंद्रावर यायची. मिलिंद महाविद्यालयामध्ये आमच्या मागे पुढे त्यांचे नंबर असायचे. म्हणजे अशी आपली अवस्था होती. 100 वर्षे त्यांना आधी शिक्षण मिळाल्यामुळं ते शैक्षणिकदृष्ट्या ते खूप पुढे गेले. आणि म्हणून त्याचा तोटा आपल्याला असा झाला की जेव्हा मराठवाडा मुक्त झाला आणि मराठवाड्याला स्वतंत्र भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र अशा प्रकारचं एका विभागाचं अस्तित्व मिळालं. एका विभागाचं अस्तित्व मिळाल्यानंतर इथं माणसंच नसल्यामुळं सगळी माणसं काही खानदेशातून आणि काही पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात आली. आणि मी त्या एका लेखामध्ये मी म्हटलेलं आहे, बहुतेक मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्याच लेखात मी म्हटलेलं आहे की ही उर्वरित महाराष्ट्राची मराठवाडा ही वसाहत झाली. त्यामुळं आमच्या सगळ्या संध्या गेल्या. आमच्या ज्या संध्या होत्या नव्यानं शिक्षण घेऊन कुठेतरी बाहेर पडू पाहणाऱ्यांच्या ज्या संध्या होत्या त्या आमच्या वाट्याला आल्याच नाही, कारण ते आमच्यापेक्षा पुढे होते सगळ्याच दृष्टीने. काय जेव्हा आमच्या वाट्याला येईल तेवढंच आम्हाला मिळालं. उरलं सुरलं जे आपल्याकडे एक म्हण आहे, हे उरलं सुरलं किंवा कर्कटं नाही म्हणा, पण उरलं सुरलं मात्र नक्की म्हणता येईल. आणि शेतकऱ्याच्या वाट्यात सर्वा म्हणता येईल. सर्वाचा हे फक्त आमच्या त्या पहिल्या दुसऱ्या पिढीच्या वाट्याला हे असं आलेलं आहे. म्हणून आमच्या वेळेला जास्तीत जास्त, कारण गरिबी इतकी की जे पत्रात पडेल ते आधी पडू द्या म्हणून शिक्षक आणि कंडक्टर झाले, मोठं कोणीच झालं. हे बारकाईनं मी या गोष्टीचं बारकाईनं निरीक्षण केलेले. माझे कितीतरी मित्र कंडक्टर होते आणि कितीतरी मित्र हे खेड्यामध्ये शिक्षक झालेले. काही 2-5 जे काय शिकले ते थोडे पुढे गेले. एखाद दुसरा प्रशासनात गेला असेल तोही आम्हाला माहीत नाही. पुढे पब्लिक सर्व्हिस कमिशनचे चेअरमन झालेले शिंदे हे माझ्या गावाजवळचे, सिल्लोड तालुक्यातले ते शिंदे. असा एखाद दुसऱ्याला संधी मिळाली, बाकीच्यांना नाही. आणि म्हणून ही संधी मग त्यावेळेला बाळासाहेब पवार, बाबूराव काळे, नंतर माणिकराव पापतकर आणि सगळीकडे ही नव्यानं उदयाला आलेली जी होती त्यांना असं वाटायचं की आपल्या खेड्यापाड्यातल्या पोरांना शिक्षण त्यांच्या दारी आणलं पाहिजे. म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात कॉलेजे काढली, महाविद्यालय काढले ठिकठिकाणी. मानवतसारख्या ठिकाणी कोणीही असो, परभणी जिल्ह्यातला असो, बीडचा असो, उस्मानाबाद सोलापूर आणि हैदराबादला जवळ असल्यामुळे जास्त शिक्षित होतं. रेल्वे लाईनवरची गावं जास्त शिक्षित होती. आपण रेल्वे लाईन होतो पण सगळ्यात शेवटी बाकी सगळे आधी होते, जवळ होतं त्यांना हैदराबाद. त्याला थोडाफार फायदा त्याचा झालेला होता. आपल्याला मात्र तो झालेला नव्हता. आणि म्हणून त्यातही पैठण आणि गंगापूर हे 2 नगरला लागून असल्यामुळे तिथल्याही लोकांना त्याचा फायदा आहे. पण कन्नड, सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद हा जो संबंध भाग आहे हा
याला काहीही मिळालेलं नव्हतं. मी विभागणी करताना मी असे सांग, आणि तिकडचा भाग पुन्हा सदन होता. आपण कन्नडकडून चिकलठाण्याकडे जालन्याला जात असताना क्रांती चौक, छावणीचा पूल आणि महावीर चौक म्हणजे बाबा पेट्रोल पंप, आणि नंतर शिवाजी पुतळा, क्रांती चौक, हा जो रोड आहे, या रोडनं औरंगाबाद जिल्ह्याचे सुद्धा 2 भाग केलेले होते. तिथून औरंगाबादची विभागणी होती. माझ्या इकडच्या उत्तरेकडच्या भागातला जो खेड्यातला समाज होता तो गरीब होता, बहुजनसुद्धा, बहुजनांचंच बोलतो मी, तो गरीब होता. आणि तिकडचा जो भाग होता गंगखडी, तो सदन होता. आणि म्हणून त्यांनी सदन असलेल्या माणसांना आपली मुलं पाठवणं परवडत होतं. म्हणून एखाद दुसरा मुलगा तिकडचा आपल्यापेक्षा त्या 2-3 आंबटसुद्धा या तालुक्यातली मुलं थोडी अधिक शिकलेली होती, बाकीच्या ठिकाणची नव्हती, म्हणून फार कमी होती. आणि ती आमच्याबरोबर होती. ती नावं तुम्हाला मी सांगितली की द्वारकादास पाथरीकर, शंकर बोडखे, आणखी काही या तालुक्यातले लोक, नंतर पाटील, असे आम्ही सगळे बरोबर होतो. आमच्या आधी 1-2 वर्षे शिंदे, जे पब्लिक सर्व्हिस कमिशनचे चेअरमन झाले, असे फार थोडे लोक शिकले. आणि म्हणून आम्हाला ते एक चित्र स्पष्ट होतं. आणि त्यामुळं कोण काम करतं याच्यासाठी मी हे सांगतो की हे जे नेते होते, या नेत्यांनी अतिशय सहृदय दिलं. त्या काळात ना, मी आजच्या नेत्यांबद्दल बोलत नाही, त्या काळातले नेते अतिशय सहृदय होते. आणि ही जी मुलं आपली इकडची तिकडची आपल्या तालुक्यातली शिकतात, यांना मदत केली पाहिजे असं त्यांना वाटायचं. आणि ते खरोखर मदतीला यायचे. त्यामुळं काही, आणि यशवंतरावांसारखा दूरदृष्टीचा मुख्यमंत्री मिळाला. त्यांनी EBC आणली, फीस माफ झाली लोकांची. काही लोकांनी गैरफायदे घेतले असतील त्याचे, पण घेऊ द्या म्हणायचे ते. 10% लोक घेतल्यानं काय फरक पडतो, पण 90% गरिबांचा जर उपयोग होत असेल त्यांना, तर ते हे दिलं पाहिजे आपण. आणि म्हणून आमची पिढी जी आहे ती आमची पिढी शिकू शकली. आणि त्यामुळं पुढे विचार करायला आमच्यातले काही लोक शिकले किंवा वाढत गेले. आणि मग त्याच्यातून ही कामं सगळी उभ्या ही आम्हाला कामं करता आली. कुठेतरी संधी मिळणंसुद्धा गरजेचं. ती संधी काहींना मिळाली, काहींना मिळाली. क्षमता होत्या. लक्ष्मण उबाळे माझ्या वर्गात होत्या. तुमच्या लक्ष्मण उबाळेसुद्धा हायस्कूलला माझ्या वर्गात होता. मला तेच दुसरं नाव आठवे ना, शंकरचं नाव आठवायचं म्हणजे एक नाव, पण बाकीचे होतेच. पण जी सगळ्यांना माहिती आहे, तुम्हा लोकांना ही 2 नावं माहिती आहे तुम्हाला. शंकर बोडखे तत्त्वज्ञानाचा अतिशय बुद्धिमान, देवेगाव देवळाण्याचा, ते तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर होता. नीट विचार करा, बारकाईला विचार करा. तर ही अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या हे केलेलं आहे. तर भाषा आमची, संस्कृती आमची, वाङ्मय आमचं, हे सगळं जे होतं हे आपल्याकडे आपण विकसित केलेलं होतं. एक शेवटचं बोलतो आणि थांबतो की आपली संस्कृती एवढं असूनही राज्यकर्ते बाहेरून आल्यामुळं मिश्र संस्कृती झाली होती या एवढ्या कालखंडामध्ये. जसं मराठीला स्थान होतं तेवढं स्थान हळूहळू इथं उर्दूलाही प्राप्त झालं. आणि म्हणून पूर्वी आमचे लेखक एकनाथांच्यापर्यंत आमचे मोठे लेखक झाले, पण मधल्या काळात आपल्याकडे कोणी, या मधल्या काळामध्ये आपल्याकडे काही झालं नाही. नाथांच्या नंतर, मुक्तेश्वरांच्या नंतर 150-200 वर्षाचा कालखंड आपला पडीक जमिनीसारखा गेला, कोरा करकरीत गेला. कोणी काहीही नाही, कारण काही नव्हतंच मध्ये, मोठा कालखंड तसा गेला. आणि त्यामुळं लेखन नावाचा प्रकार, वाचन नावाचा प्रकार त्यावेळेला तसाही नव्हता. पण श्रवण नावाचा जो एक प्रकार होता, पोथीच्या रूपानं थोडाफार तो सुरू होता. लेखन नव्हतं. तर मधल्या काळात इंग्रजी शिक्षण नसल्यामुळं आपल्याकडे काहीही लेखन झालं नाही. जसं उर्वरित महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नाशिक, नगर आणि थेट कोल्हापूरपर्यंत, कोकणापर्यंत जे लेखक निर्माण झाले, तशा पद्धतीचे लेखक आपल्याकडे निर्माण झाले नाही. लेखक निर्माण झाले नाही म्हणून वाङ्मय निर्माण झालं नाही. वाङ्मय निर्माण झालं नाही म्हणून संस्कृतीला हे जे लेखन गती देत असतं, तशा पद्धतीनं संस्कृती विकसित होण्यासाठी जे एक हे वातावरण लागतं, पूर्वपीठिका लागते, ती आपल्याला लाभली नाही. पण त्याच वेळेला उर्दू या ठिकाणी आल्यामुळं आणि उर्दू भाषिक राज्यकर्ते असल्यामुळं उर्दूचा विकास झाला. त्याला आपण दखनी म्हणतो. त्याच्यात मराठी शब्द अनेक आहेत. सरमिसळीतून निर्माण झालेली अशा प्रकारची ती भाषा आहे. उर्दू ही अशा पद्धतीची भाषा आहे. दखनी म्हणून आपण तिचा उल्लेख करतो. ती संस्कृती मराठवाड्यात मोठ्या प्रमाणामध्ये नांदत होती आणि म्हणून आपल्याकडे उर्दू लेखक मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. काजी सलीमसारखा काही काळ खासदार असलेला मोठा कवी होता. वैजापूरचे एक न्यायाधीश, नाव आठवत नाही मला त्यांचं, पण वैजापूरचे राहणारे मूळ
पण न्यायाधीश असलेले आपल्या औरंगाबादचे फार मोठा कवी काजी सलीमच्या आधीचा, त्यांनी त्या काळामध्ये अजिंठ्यावर एक कविता लिहिली होती, आपल्या अजिंठा लेणीवर, आणि ती पंडित नेहरूंनी वाचली होती. राजेंद्र प्रसादला ती आवडली होती. पहिले राष्ट्रपती त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं होतं. तर उर्दू आणि मराठीचं काही नसताना उर्दूचा विकास या ठिकाणी झाला. औरंगाबादला निपट निरंजनची एक लेणी आहे, तुमच्यापर्यंत काही लोकांच्यापर्यंत नाव ऐकलं पोचलं असेल. निपट निरंजन नावाचा इंदूर मध्य प्रदेशातून आलेला एक कवी तिथं बसला. थोडासा वैराग्यासारखा असा तो होता. तिथं तो बसला आणि तिथं इथं येऊन मराठीही शिकला. तो हिंदीतूनही लिहायचा आणि मराठीतूनही लिहायचा. या सगळ्यांनी आपल्या संस्कृतीचा मराठवाड्याच्या त्या वेगळ्या अर्थानं का होईना आपल्या संस्कृतीच्या विकासाला किंवा पुढे जाण्याला एक प्रकारे मदत ही केलेली आहे. आणि म्हणून मराठवाड्याची संस्कृती ही मिश्र संस्कृती, बहुभाषिक संस्कृती, एकभाषिक नाही. आता ती थोडी तिकडे वळते, पण एकभाषिक नाही, बहुभाषिक आहे. म्हणून आजही औरंगाबाद हे उर्दूचं इतक्या वर्षानंतर 70-75 वर्षानंतर, 75 वर्ष होऊन गेली आता, परवाच 2 वर्षापूर्वीच आपलं हे झालं ना, 75 वर्ष साजरं झालं आपलं अमृत महोत्सव आपला झाला. तर या अमृत 75 वर्षाच्या काळामध्ये जरी प्रभाव कमी झालेला असला तर औरंगाबादचं केंद्र हे देशातलं, हे आपल्या देशातलं उर्दूचं महत्त्वाचं अशा प्रकारचं केंद्र आहे, महत्त्वाचं अशा प्रकारचं केंद्र आहे. मी एकदा त्यांच्या लोकांना असं म्हणालो होतो की आपण मिळून, तुमच्याजवळ काही नसेल पण आमच्याजवळ संस्था आहे, आम्ही आमची क्षमता वाढवलेली आहे, आमची क्षमता आमच्या प्रयत्नानं आम्ही वाढवली आणि या संस्थेच्या, आमच्या संस्थेमध्ये मिश्र असं काही आपल्याला करता येतं का, मिसळून काही करता येतं का आपल्याला, असा प्रयोग करायला मधून वर्षातून एक कार्यक्रम घ्यायला काय हरकत आहे. हो म्हणाले, पण प्रत्यक्ष त्यांच्यापैकी कोणी नंतर आलं नाही. त्यांना इच्छा नसावी किंवा आज जी सर्वच क्षेत्रामध्ये मराठी समाजामध्ये जी उदासीनता दिसते तशा प्रकारची उदासीनता कदाचित त्यांच्याही ठिकाणी असावी आणि म्हणून ते होऊ शकलेलं नाही आहे. तर मराठीचा उदय, मराठी वाङ्मयाची निर्मिती, मराठीचा विकास, स्त्री लेखक, पुरुष लेखक या ठिकाणी अगदी आरंभीच्या काळामध्ये होणं आणि नंतर 70 नंतर 60 नंतर आपली पहिली पिढी शिक्षण सुरू झाल्यानंतर उदयाला आली आणि पहिल्या पिढीनं जोमदारपणे लेखन केलं. पडीक भूमी फार दिवसानंतर पेरल्यानंतर जशी टरारून येते तशा प्रकारची ही लेखकांची, भाषेची ही जी पिढी होती, ही पिढीसुद्धा टरारून आलेली होती 60 ते 80च्या दशकात, 2 दशकं, 60पासून 80पर्यंत, 70चं दशक आणि 80चं दशक. आणि म्हणून आपल्याकडे रारम बोराडे, सुधीर रसाळ, नरहर कुरुंदकर, नादो महानोर अशा प्रकारची नंतरच्या पिढ्या आहेत. मी तिकडे जात नाही, इथपर्यंतच मी तुम्हाला आणतो की जिथपर्यंत आणायला पाहिजे ती एक टरारून आली. असे काही खांब आपल्याकडे निर्माण झाले आणि महाराष्ट्रामध्ये इतकंच नव्हे तर देशाच्या पातळीवर मराठी साहित्यिक म्हणून ज्याचा उल्लेख करावा, भारतीय साहित्याचे मराठी निर्माते असं आपल्याला म्हणता येतं. भारतीय साहित्याचे तेलुगूचे निर्माते असतील, गुजरातीचे निर्माते असतील, तसे मराठीचेही निर्माते आहेत ना. मराठी वाङ्मय हे महाराष्ट्राचं नाही नुसतं, ते भारतीय पण आहे. तेव्हा अशा पद्धतीनं मराठी लेखक हे भारतीय वाङ्मयाचे निर्माते ठरावे अशा प्रकारचे लेखक आपल्याकडे निर्माण झाले आणि आपली संस्कृती देशभर पोचवण्याचं काम त्यांनी केलं. अलीकडच्या काळामध्ये फार थोडे लोक आपल्याला अशी नावं घेतली जातात. त्यांनी उल्लेख केला म्हणून सांगतो की अनुराधा पाटील हे देशाच्या पातळीवर चालणारं सध्याचं कवींमधलं महत्त्वाचं नाव आहे. आपण आणखी खूप बोलता येईल, पण किती बोलायचं. आपण महाराष्ट्र सरकारनं चुकून का होईना कसा दिला मला माहीत नाही, पण माझी पुरस्कारासाठी निवड केली भाषा संवर्धन करण्यासाठी. भाषा संवर्धक पुरस्काराचं त्याचं नाव आहे, म्हणजे भाषेचं काम करणारा माणूस असं आपण थोडक्यात बोलूया. त्याचा सत्कार केला, त्याची नोंद कन्नडकरांनी घेतली, या ग्रंथालयाने घेतली आणि या ठिकाणी माझा सत्कार केला. आपल्यासमोर बोलण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी आपले सर्वांचे, या ग्रंथालयाच्या संचालकांचे, अध्यक्षाचे, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे, कन्नडभाषीयांचे
किशोर पाटील यांनी त्यांच्या महाविद्यालयाच्या वतीनं सत्कार केला, त्यांचे आभार मानतो. याच्यापूर्वी 2 वर्षापूर्वी किंवा 1.5 वर्ष झालं किशोर पाटलांच्या महाविद्यालयामध्ये आम्ही मराठवाडा साहित्य परिषदेनं त्यांना सांगितलं की तुम्ही काहीतरी करा कन्नडला. आपलं कन्नडला काहीही झालेलं नाही आहे, कन्नड असं एका बाजूला राहिलेलं आहे, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही एक कार्यशाळा घेतली होती आणि कार्यशाळेतून महाराष्ट्रातले महत्त्वाचे अशा प्रकारचे लेखक त्या कार्यशाळेसाठी आम्ही बोलावलेले होते. ते आलेले होते आणि दिवसभर उत्तम अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झालेली होती. गावातूनही काही लोक त्या चर्चासत्राला उपस्थित होते. अशा पद्धतीनं काही काम या 2 महाविद्यालय इथे, किशोर पाटलांचं महाविद्यालय आणि मानसिंगरावचंही महाविद्यालय, त्याचे ते अध्यक्ष आहेत. महाविद्यालय हे त्या गावाचं, त्या तालुक्याचं सांस्कृतिक केंद्र झालं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. कुठलंही असो ते, गंगापूर असेल तर गंगापूरच्या मुक्तानंद महाविद्यालयाला व्हायला, या साहित्य संमेलनामध्ये मी हे बोललो. गंगापूरला झालं तिथं मी हे बोललो की सांस्कृतिक केंद्र झालं पाहिजे, सगळं तिथं मिळालं पाहिजे. काही कुठं नसेल तर त्या कॉलेजमध्ये सापडलं पाहिजे आणि तिथं विद्यार्थी, तिथं वाचक घडवण्याचं कामसुद्धा झालं पाहिजे. जसं ते वाचनालयाचं काम आहे त्याच्यापेक्षा जास्त महाविद्यालयाचं काम. वाचनालयाला मर्यादित अशा प्रकारचं हे, महाविद्यालयाला मोठा व्यापक अशा प्रकारचा हे मिळतो, पाठिंबा मिळतो, पाठिंबा मिळतो आणि त्याचा तिथून विविध भागातून त्या ठिकाणी विद्यार्थी आलेले असतात. म्हणून त्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणं हे गरजेचं आहे. आणि सध्या आपल्या भाषेच्या दृष्टीनं अतिशय वाईट काळ आहे, तेव्हा आपल्या भाषेच्या मदतीसाठी काहीतरी कन्नडला आणखी झालं पाहिजे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. उघडच सांगायचं झालं तर इथं एक संमेलन तुम्ही घ्यावं 2 दिवसाचं 3 दिवसाचं खर्च येतो, खर्च तर होणारच आहे, खर्च करावाच लागतो, पैसे जमवावेच लागतात, खर्च नसले तर आपल्या संस्थेचे खर्च करावे लागतात. पण ते केले तर काही एक वातावरण निर्मिती, इतकं काम आपण करता तर त्यालाही एक चालना मिळू शकते, त्याचाही उपयोग या व्यासपीठाचा स्थानिकांना उपयोग होऊ शकतो. म्हणून त्या दिशेनं मी लादत नाही, पण त्या दिशेनं आपण विचार करावा अशी एक सूचना मराठवाडा साहित्य परिषदेचा आणि मराठीसाठी काम करणारा एक माणूस म्हणून अशा प्रकारची एक नम्र सूचना मी करतो. आणि आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्राचार्य ठाले पाटील सरांचा सन्मान सोहळा आणि व्याख्यानाच्या या निमित्तानं सरांनी अतिशय दुर्मिळ आणि अशी माहिती आपल्याला दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर या सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाबूसाहेब यांना अशी विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करा.